नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अगदी जिव्हाळ्याचा विषय घेऊया, सप्तम स्थान आणि विवाह. आपण थोडासा एका बाजूनी बघायचं आहे की वराच्या दृष्टीने म्हणजे पती कुंडलीमधून कसा दिसेल, तर मुलाच्या कुंडलीमध्ये जो लग्नोत्सुक आहे अशा मुलाच्या कुंडलीमध्ये सप्तमामध्ये रवी असेल आणि सप्तमावर शुभग्रहाची दृष्टी असेल, म्हणजे लग्नातून कुठल्याही ग्रहाची दृष्टी सप्तमावर सातवी पडणारच आहे, आणि गुरुची तृतीयातून लाभातून किंवा सप्तमातच गुरु असेल तर अतिशय सुशिक्षित बायको मिळते. सप्तमेश जर मंगळ असेल म्हणजे सप्तमामध्ये 1 किंवा 8 आकडा असेल, म्हणजे मेष रास किंवा वृश्चिक रास असेल तर सप्तमेश मंगळ झाला. सप्तमेश मंगळ असेल आणि सप्तमात 5 आकडा म्हणजे सप्तमेश रवी असेल, सिंह राशीचा स्वामी, तर अतिशय विश्वासार्ह जोडीदार मिळतो. सप्तमामध्ये असलेले जे ग्रह आहेत हे शुभग्रह असणं नक्कीच चांगलं. सप्तमामध्ये पापग्रह नकोत, पापग्रहांच्या युती नकोत. सप्तम स्थानामध्ये शनी असणं, शनी हा ग्रह लॉंग टर्म परिणाम देणार आहे आणि सप्तम स्थान हे पश्चिम दिशेचं आहे, त्याच्यामुळे सप्तमामध्ये शनी चांगलाच असतो. तो आयुष्यभर जोडीदाराची साथ देतो. सप्तमामध्ये पापग्रह नकोत, तसे सप्तमामध्ये वक्री ग्रह पण नकोत आणि सप्तमेश पण वक्री नको. सप्तमावर वक्री ग्रहाची दृष्टी नसावी. प्रेमविवाह होण्यासाठी काय आवश्यक ग्रहांची रचना दिसते, तर प्रणय म्हणजे शुक्र आणि पंचम स्थान हे प्रणयाचं स्थान आहे. कुंडलीमध्ये शुक्र बलवान असेल, शुक्राबरोबर चंद्र असेल किंवा पंचमामध्ये शुक्र असेल, लग्नातनं सप्तमाकडे बघणारा शुक्र असेल, हे आपल्या पसंतीचा जोडीदार निवडणार असं दिसतं. सप्तम स्थानामध्ये चंद्र असेल, सप्तमातला चंद्र हा जोडीदारामध्ये निरतिशय गुंतलेला असतो, भावनिक आयुष्यभर. ज्यांच्या सप्तमामध्ये गुरु आहे त्यांना उत्तम जोडीदार मिळालेला आहे, कारण सप्तम स्थान हे आपलं नाही, आपल्या जोडीदाराचं आहे. प्रथम म्हणजे आपण स्वतः, सप्तम म्हणजे आपला जोडीदार. त्याच्यामुळे या स्थानामध्ये असलेला गुरु हा अतिशय पवित्र जोडीदार देतो. सप्तमेशाचे विशेष योग हे काय चांगलं नाही, तर सप्तमामध्ये रवी आहे आणि मंगळाची दृष्टी आहे, हे नाही चांगलं. कारण रवी हा अधिकार पदाचा योग आहे. ग्रह हा रवी हा कंट्रोल घेणं हे दाखवतो. सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान असल्यामुळे जोडीदार आणि व्यक्ती ह्या दोन्ही समान महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे रवीचा जो कंट्रोल घेण्याचा स्वभाव आहे त्यामुळे तो विघातक होतो. सप्तम स्थान आणि पंचम स्थान या दोन्हीमध्ये शुक्रचंद्राची युती आहे, यापैकी कुठे, किंवा सप्तमेश पंचमात आहे, पंचमेश सप्तमात आहे, हे प्रणय साफल्याचा योग आहे. पण कुंडलीमध्ये रवी आणि सप्तमेश, फक्त सप्तमेश म्हणजे रवी आणि सप्तमेश याच्याबरोबर कुठलाही अजून ग्रह त्या अंशात नको. फक्त रवी आणि सप्तमेश एकाच अंशात असतील तर लग्न होणं अवघड असतं. शनी आणि मंगळ यांचे योग कुंडलीमध्ये असणं म्हणजे शनी मंगळ ऑपोजिशन कुठल्याही स्थानामध्ये, शनीची मंगळावर त्याच वेळा मंगळाची शनीवर दृष्टी असणं, सप्तमावर शनी मंगळ दोघंही एका वेळेला दृष्टी टाकणं,
हे विवाह सुखासाठी फारसं चांगलं नाही आहे. आपण यानंतर बघूया सप्तम स्थानामध्ये असलेले वराच्या सप्तम स्थानामधले योग आणि मग वधूच्या सप्तमतले योग. वराच्या सप्तम स्थानामध्ये शुक्राची रास नुसती असेल, म्हणजे वृश्चिक लग्न असेल तर वृषभ रास येते आणि मेष लग्न असेल तर तुळ रास सप्तमात येते, तरी सुंदर पत्नी मिळते. सप्तमेश आणि सप्तम स्थान म्हणजे सप्तमेश पण सौम्य ग्रह हवा आणि सप्तमात पण सौम्य ग्रह हवेत, तरी सुंदर पत्नी मिळते. सप्तमेश कुठे गेला हे महत्त्वाचं असतं. सप्तमेश धनस्थानामध्ये गेला तर मारकेश मारकस्थानात गेला म्हणजे चांगला योग आहे. सप्तमेश धनस्थानात ज्यांचा असतो त्यांचं जोडीदाराशी निरतिशय चांगलं नातं असतं. फक्त सासरच्या लोकांशी तितकं चांगलं नाही राहत. सप्तमेश लाभात असेल तर जोडीदाराकडून लाभ तर आहेच, शिवाय या लाभातल्या सप्तमेशावर गुरुची दृष्टी असणं जास्त चांगलं. सप्तमेश तृतीयात असेल तर आपल्या जवळच्या नातेवाईकांमध्ये विवाह ठरण्याची शक्यता आहे. सप्तमेश चतुर्थामध्ये असेल तर चतुर्थ स्थान हे चंद्राचं स्थान आहे. अतिशय भावनात्मक जोडीदार, दागिन्यांची आवड असलेली पत्नी मिळते. सप्तमेश भाग्यात, सप्तमेश व्ययात, धार्मिक चांगली पत्नी आणि लग्नानंतर भाग्योदय होतो व्यक्तीचा. तसं मुलीच्या कुंडलीमध्ये काय योग दिसतात? मुलीच्या चंद्राबरोबर, कुंडलीमध्ये मुलीचा चंद्र जिथे आहे त्याच्याबरोबर जर शुभग्रहाची युती असेल तर मोठ्या अधिकार पदावरचा नवरा मिळतो. सप्तमातले शुभग्रह धनिक नवरा देतात. सप्तमामध्ये बुध असेल तर बुद्धिमान, सप्तमात गुरु असेल तरी बुद्धिमान आणि अतिशय चांगला जोडीदार मिळतो. सप्तमामध्ये शुक्र आणि चंद्र असेल, सप्तम स्थानामध्ये शुक्र चंद्र युती असेल तर सासरी सगळी सुख मिळतात. सप्तमेश हा जर एकादशामध्ये गेला आणि एकादशामध्ये त्याच्याबरोबर शुक्र चंद्र आहेत, मुळातच एकादश स्थानामधले सगळे ग्रह लाभ देतात, याला लाभस्थानच म्हणतात. या स्थानामध्ये हे नेटवर्क सर्कल मित्रांचं स्थान आहे, त्याच्यामुळे इथे सगळे शुभग्रह उत्तम मैत्रीचे आहेत. मग सप्तमेश इथे गेला तर उत्तम मैत्री असल्यासारखा जोडीदाराशी मैत्री होते. सप्तमावर जेवढे शुभग्रह बघतात तेवढ्या प्रतिष्ठित परिवारामध्ये विवाह होतो. किती चांगल्या गोष्टी दिसतात ना. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला सप्तमाबद्दल अजून काही गोष्टी पुढच्या एपिसोड्समध्ये देईन. तोपर्यंत बाय बाय.